हाय हॅलो डे 1 हम्पी स्टार्ट केलं आहे. हॅलो पाहू शकता मार्केटमध्ये आत्ता तरी दुपार आहे त्यामुळे तेवढीशी रश नाही आहे, बट इव्हिनिंगला जर आलात तर खूप जास्त रश मिळू शकते. आणि खूप सारी शॉप्स आहेत इकडे, बॅग आहेत, कपडे आहेत, जे पण काही मार्केटमध्ये आहे ते सर्व इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. खूप साऱ्या गोष्टी आहेत घेण्यासारख्या, बघण्यासारख्या. आणि तसं बोललं की दुपार असल्यामुळे एवढी रश नाही आहे, बट इव्हिनिंगला खूप जास्त टुरिस्ट किंवा खूप जास्त लोक इथे येतात, त्यामुळे खूप गर्दी असते तेवढीशी. बट तरीसुद्धा फिरण्यासाठी खूप छान, म्हणजे मार्केटमधले एक इव्हिनिंग तर नक्कीच फिरावी असं आहे मार्केट पूर्ण. पाहिजे तर आपण इव्हिनिंगचं पण सीन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू मार्केटमधला, कारण आपण तसं पण 2 ते 3 दिवस इकडे आहोतच, तर इव्हिनिंगचा सुद्धा सीन कॅप्चर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. या सौंदर्याचं मी कायच विश्लेषण करू. जसं बोलल्याप्रमाणे हे बघा, आता विरूपाक्ष टेम्पलच्या मागच्या साईडला, आणि कायच बोलावं मी याबद्दल. म्हणजे ही जी कलाकृती आहे किंवा हे जे काही आहे ते इथे येऊन अनुभवल्याशिवाय नाहीच त्याच्याबद्दल काय बोलता येणार. मी कितीच बोलेन आणि काहीच बोलेन असं आहे सर्व. कारण या गोष्टी असतात ना, खूप पूर्वी घडवून कोणीतरी ठेवलेल्या आहेत. या कलाकृती आहेत, मेहनत आहे, किंवा हे जे काही आहे या गोष्टी या सहजासहजी निर्माण करता येण्यासारखे नाही आहे. सो हे वैभव आहे भारताचं, आपलं, आणि आपलं नशीब पण म्हणू शकतो आपण, की एवढ्या छान कलाकृती आजही उभ्या आहेत बघण्यासारख्या, ज्या माणसाने आपल्या जीवनात पाहायला हव्यात, माझं तरी असं मत आहे. सो जर हम्पीला येण्याचा प्लॅन करताय तर नक्कीच एक चांगली गोष्ट असेल तुमच्यासाठी, किंवा इवन तो फॅमिलीबरोबर जरी यायचा प्रयत्न करताय तरीसुद्धा खूप चांगलं डेस्टिनेशन आहे हम्पी, कारण खूप सारे धार्मिक गोष्टी पाहायला मिळतात. सो बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा किती छान आहे, म्हणजे मी डिस्क्राईब नाही करू शकत शब्दांमध्ये, शब्द कमी पडतील लिटरली. आणि अगेन म्हटल्याप्रमाणे की हा जो स्टार्ट आहे, आत्ता स्टार्ट केलं आहे, अजून आपल्याला 2-3 दिवस पूर्ण फिरायचं आहे. जे काही क्षण आपल्याला कॅप्चर करता येतील ते आपण कॅप्चर करणार आहोत, आणि जेवढं फिरता येईल, जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं हम्पी एक्सप्लोअर करायचं आहे. जसं की मी ट्रिपच्या स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की गेल्यावेळी मी हम्पी बघायला आलो होतो, यावेळी मी हम्पी जगायला आलो आहे. अजून एक सांगायची गोष्ट झाली ना, तर मंदिरांची जी रचना आहे ती जर तुम्ही बघितलात ना, तर म्हणजे कायच कन्स्ट्रक्शन आहे, किंवा काय रचना केली आहे त्यांची, किती अद्भुत आहे ते. कारण आत्ताच्या जीवनासारखं नाही की बाबा सिमेंट किंवा ह्या गोष्टींचा खूपच वेगळी रचना आहे, जिथे तुम्हाला या गोष्टी कशा कन्स्ट्रक्ट केल्यात ते पण एक कुतूहल आहे. जसं की आता माझ्या मागे पण टेम्पल्स आहेत, खूप सारे टेम्पल्स आहेत. सो आपण एक छोटी झलक घेऊया, कारण खूप जास्त टेम्पल्स आहेत. तो आपण एक आतमध्ये तर नाही जाणार, पण हम्पीचं सानिध्यच असं आहे की माणसाने हरवावंच. यात काही शंका नाही. कारण जेवढे हम्पीच्या मंदिरांच्या बांधकामांच्या रचना आहेत, किंवा जेवढं इथे जे वैभव आहे, जे मंदिरं किंवा बाकीच्या काही गोष्टी असू दे, खूपच सुरेख आहे यार. म्हणजे नाही डिपेंड करता येणार कदाचित, असं होऊन जातं ते. तुम्ही पाहू शकता ना, प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावर, म्हणजे 5-5 मिनिटांच्या अंतरावर फक्त मंदिर आणि मंदिरात. आणि ह्या दगडांच्या रचना जरी बघितलात ना, तरी फक्त बघा की याच्यामध्ये कुठे तुम्हाला सिमेंटचा किंवा कुठे काय वापर दिसतोय. फक्त शिळा रचलेल्या आहेत, बाकी काहीच नाही आहे. फक्त त्यांच्यावर मंदिरं उभी आहेत ही. परंतु काय अद्भुत आहे, म्हणजे का न यावं कोणी हम्पीला. याचं जर कोणी पुरावा मागितला की, तर मी हेच सांगेन की रचना आणि हम्पीचा वारसा पाहायला नक्की यायला पाहिजे हम्पीला. किती अद्भुत आहे, किती विशाल महाकाय रचना आहे त्या. शांतता आहे, म्हणजे माझ्यासारखा एक तरुण ज्याला फिरायला आवडतं किंवा ज्याला मनसोक्त जगायला आवडतं,
त्याच्यासाठी तर हा परिसर स्वर्गापेक्षा कमी नसावा नक्कीच. कारण मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाला शांतता भेटणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे जी इथे खूपच आहे. आणि निसर्ग किंवा बाकीच्या गोष्टी भारावून टाकणार का यार खरंच म्हणजे खूप खूप. या मंदिराच्या रचना बघा, पूर्ण मंदिर बघितलं तर ते इतक्या सुंदररित्या त्याचं जे बांधकाम किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे काय डिफाईन करू शकतो याला. किती शिळा, कोणताही आधार नसताना बोलतात ना काही नाही आहे बघा. आता समोरची शिळा आहे तर तिच्याकडे जर निरीक्षणाने बघाल ना तर काहीच आधार नाही आहे. जस्ट 2 शिळा एकमेकींना जोडून उभ्या आहेत आणि तो उतरणीचा पार्ट आहे म्हणजेच घसरणीचा पार्ट आहे, परंतु स्टील त्या आहेत उभ्या. सो हे पाहून तर मग भारावून जायला का नाही होणार असं होतं. आणि बाकी तर परिसरांबद्दल तर काहीच बोलायचं मी तुम्हाला. खूप शांतता आहे, खूप पक्षी वगैरे किलबिलाट हे सगळं खूप मिसिंग आहे मुंबईच्या जीवनामध्ये. हे रेअर म्हणण्यापेक्षा मी बोलले नाहीच म्हणजे कोकणात गेलो तर ठीक आहे गोष्ट, पण बाकी तर मुंबईत तर नाहीच. पण आज इथे आहे तर या गोष्टी नक्कीच एक्सप्लोर करायला खूप आनंद येतो आहे. किती छान वाटते म्हणजे चाफ्याचं झाड आहे माझ्या मते तरी, हो चाफ्याचं झाड आहे आणि छोटंसं मंदिर आहे. आय थिंक बजरंगबलीचं मंदिर आहे इथे. आपण पाहूया. कितीच छान वाटते म्हणजे हम्पीबद्दल जर मी सर्च केलं होतं लास्ट टाईम तो मला आठवते की हेच झाड दिसत होतं आणि हेच मंदिर दिसत होतं. सो बिलीव्ह नाही होतं की आपण प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभे आहोत. आणि नक्कीच हो हे बजरंगबलींचंच मंदिर आहे. इथे नाव देखील लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता की श्री हनुमान मंदिर किंवा श्री अंजनेय टेम्पल. आणि समोर मारुतीरायांची जी मूर्ती आहे तीसुद्धा आहे, छोटीशी मूर्ती. सो आपण बघूया आतमध्ये जाऊन. मारुतीरायांची मूर्ती अत्यंत सुंदर आणि कोरलेली, पाषाणात कोरलेली मारुतीरायांची मूर्ती आहे. कायच बोलावं या कलाकृतीबद्दल, खूपच छान आहे म्हणजे किती भव्य दिव्य अशी मूर्ती आहे बजरंगबलींची. खाली देखील पूजेसाठी मला वाटतं एक छोटीशी मूर्ती आहे, हो नक्कीच आपण पाहू शकता. आणि हा त्याच मंदिराच्या आवारात असणारा परिसर, चाफ्याचं झाड, आजूबाजूला असलेले मंदिरं, समोर दिसतं विरूपाक्ष टेम्पल. जितकं पाहाल तितकं अपुरं पडेल असं आहे हम्पी. सो ट्राय करतो आपण जेवढं जमेल तेवढं कॅप्चर करायचं. आणि जसं तुम्हाला मगाशी बोललो होतो निघताना आपण की संध्याकाळी हम्पीचं जे मार्केट आहे ते खूप छान दिसतं किंवा खूप सारे शॉप्स ओपन असतात मोस्टली. तर आत्ता आपण शॉपिंगसाठी आलेलो आहे, म्हणजेच बघू काही चांगलं मिळतं का. आणि चांगलं मिळतं म्हणजे तशा खूप साऱ्या गोष्टी चांगल्याच आहेत. सो जर तुम्ही ट्रॅव्हलर आहात आणि तुम्हाला नक्कीच खूप काही गोष्टी आवडतील, जुन्या गोष्टी आहेत किंवा खूप काही पाहण्यासारखं आहे, तर तुम्ही इकडे नक्कीच पाहू शकता. मी एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला मार्केटचा. सो इकडून मार्केट स्टार्ट होतं आहे विरूपाक्ष टेम्पलच्या इकडून, म्हणजेच या रस्त्याने जर तुम्ही आलात तर इकडनं मार्केट स्टार्ट होतं. ते इथून कपडे किंवा हॅट्स किंवा पर्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ज्वेलरी म्हणू नका किंवा इतर काही गोष्टी आहेत, मेडिटेशनच्या वस्तू आहेत, शोच्या वस्तू आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये घेण्यासारख्या. बॅग्स, खास करून हम्पीत आलात तर बॅग तुम्हाला खूप चांगलं पाहायला मिळतील. सो अगेन खूप साऱ्या छान बॅग्स इथे पाहायला मिळतील तुम्हाला. आणि मग असेच बोललो होतो जसं की ज्वेलरी खूप जास्त आहे. सो येस ज्वेलरीसुद्धा तितकीच छान अशी पाहायला मिळेल तुम्हाला. बाकी हॉटेल्स वगैरे पण आहेत. जर लंच किंवा डिनरसाठी पाहत आहेत जवळपास जर तुम्ही राहत असाल तर हॉटेल आहे तिकडे जवळपास, रेस्टॉरंट वगैरे.
मार्केटमध्ये फिरायचं असेल तर इव्हिनिंगला खूप चांगला वेळ आहे की तुम्ही फिरू शकता आणि खूप सारी शॉपिंगसुद्धा करू शकता इथे.